काल तुम्ही बोलल्या, तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला होता मतदारसंघात रक्षाकर्त्यांनी विकास केला का? तुम्ही मतदारसंघात आहात, कसं बघता या संदर्भात? माझ्या मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथराव खडसे साहेबांच्या माध्यमातून विकास झालेलाच आहे आणि विकासाच्या दोन परिभाषा माझ्यासाठी आहेत. तुम्ही रस्ते आणि गटारी यांचा विषय करत असाल तर हो, हा रस्ते आणि गटारींचा विकास झालेला आहे. आधी पण आदरणीय एकनाथराव खडसे साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये विकास झालाच आहे. पण आता माझी न्याय आणि सरकारकडे, केंद्र सरकारकडे एवढीच मागणी आहे, माझ्या गोरगरीब शेतकरी बांधवांना त्यांच्या हक्काचं उत्पन्न मिळवून द्यावं आणि माझ्या ज्या गोरगरीब जनतेच्या माध्यमातून त्यांचं राहणीमान सुधारवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे आणि तो माझ्यासाठी विकास असणार आहे. माझी प्रत्येक जो उमेदवार रावेर लोकसभेसाठी उभा राहणार आहे त्या प्रत्येक उमेदवाराकडून अपेक्षा राहणार आहेत, त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विम्याचा पैसा असेल, त्यांनी शेतामध्ये पिकवलेलं उत्पन्न असेल, याला व्यवस्थित तो भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. रस्ते गटारी हे होत राहतील, पण ह्या गोरगरीब लोकांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं, त्यांना हक्काचं उत्पन्न मिळावं, त्यांना हक्काचं शिक्षण मिळावं. जो शेतकरी बांधवांचं आणि गोरगरीब लोकांसाठी भांडेल आणि जो काम करण्याची ग्वाही देईल तो निवडून येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.